कसं शक्य आहे? दादा वहिनी लवकर या. अगं काय झालं? कसं ओरडायला हा धने? अगं तुला इथं नव्हतं जेवण बनवायला सांगितलं, नानांच्या घरी जेवण बनवायला सांगितलं होतं. तिकडे जायचं सोडून इथं काय करत बसली तू? नाही दादा, तिथं जेवण बनवता यावं ना म्हणून धनु दीदी इथं ट्रेनिंग घेते. म्हणजे अरे काय झालं, धनु दीदी नानांकडे गेली होती जेवण बनवायला. पण आता धनु दीदीने जेवण बनवायचं मनावर घेतलंय, हो ना धनु दीदी? हा. अरे वा धने, आता शोधतेच बसून याची बहीण. हा धने, तू हिंमत नारता चॅलेंज म्हणून ही गोष्ट स्वीकारली ना, हे बघून लय बरं वाटलं. चांगलं बनव. दादा तर लयच खुश दिसतोय. आता धनु दीदीला फुटेज मिळणार आणि माझ्या बक्षिसाकडे कोण बघणार? असं कसं? मी आहे की, दाखव बघू बक्षीस. भागू कसलं भारी आहे ग. मी बोलले होते ना सकाळी तूच विनणार म्हणून. हे दादामुळे मिळाले. हा दादामुळं. हा. आपण जमिनीत बोरवेल टाकून पाणी उपसतोय, पण ते पाणी संपत चाललंय, त्याची पातळी खाली होत चालली. आणि असंच होत राहिलं ना तर पुढच्या पिढीला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागेल. त्यामुळे आत्तापासून आहे ना, आपण निसर्गापासून फक्त घ्यायचं नाही, द्यायला पण शिकलं पाहिजे. खरंच? एवढंच नाही, शाळेतून 10 स्टुडंट्स राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले आणि त्यात आपल्या भागूचाही नंबर आहे. काय? खरंच भागू? भागू जा आता पटकन तयारीला लाग, कळलं का? आणि हा, राज्यात पण ना तुझं खूप मोठं नाव झालं पाहिजे. बहिणी तू पण जा तिच्यासोबत, मदत करतील. झालं. सांगा पुढे काय करायचं, सांग पटकन. चला एक जिरे टाक की त्याच्यात आता. शाबास. छत्री आमच्या 2-2 बायका कुठे गेल्या? तर आम्ही बाहेरून आलो, आम्हाला पाणी द्यायला त्या हजर नाही. तसं आजवर कधी झालं नव्हतं. काय चाललंय यांचं? घरात राहायचं की नाही? डॅडी, मी बघून येऊ का कुठल्या कामात गुंतल्यात ती? हा, बघा बघा. काय झालंय तुमचे? आधी तर सीता गीतावानी जोडी होती तुमची, आता काय करून घेतलंय कौरव पांडवांवानी? ए बाबा छत्री, आपल्या घरावर न कोणतरी लिंबू फिरवलेले दिसते. हे अक्कांनीच फिरवलं असेल. माझ्या आई बापांनी मला असलं काही शिकवलं नाही बरं का. मग भांडाय शिकवलंय का? आता तू लय सुतळाक साळसूद आणि शांत स्वभावाची आहेस की नाही? आहेच म्हणून तर मालकांनी मला पसंत केली. तुझ्या आधी मालकांची पहिली पसंती मी आहे. तुझ्या आधी या घरात मी आले आहे, विसरू नकोस. तुम्ही असताना बी मला मालक घेऊन आलेत, त्याच्यावरनच ओळखा की. काय करू यांचं? माझ्या नादाला लागत नाही तो या दोघी. माझ्या नादाला लागल्या असताना ह्यांचा तिथंच टांगा पलटी केला असताना या आपापसात भांडतात. काय करू? कोणाची बाजू घेऊन कोणाला गप बसू? डॅडी, यालाच म्हणतात 2 बायकांपाशी ती ऐका. शांत राहा, भांडू नका. बाहेरून आलोय आम्ही, काय चहा पाण्याचा बागा? अगो बाई, म्हणजे चहा बी विचारला नाही तुम्हाला? मला वाटलं अक्कांनी दिला असेल. वय वय दिलं असतं की चहा पाणी, मग
परत तूच म्हणली असतीस तुम्हाला लई मालकांच्या पुढे पुढे करायची सवय आहे म्हणून नाही दिलं. या म्हणजे जी मी बोलत नाही ती बी माझ्याच नाव खपवायला लागल्या त्या. जी मला काय हाडबीड आहे का नाही तुमच्या? बोलायचं म्हणून काय बी बोलत सुटल्या त्या निसत्या. होय ग मी बोलते आणि तू शांतपणाने ऐकून घेतीस का नाही समोर उभं राहून? घेतेच आहे. तू पण वरती चार गोष्टी नको नको नको, चहा नको, पाणी नको, काय बी नको. आम्ही बाहेरून आलोय, आम्हाला जरा शांत बसू द्या. आणि तुम्ही बी भांडून भांडून लय दमला. नाही तुम्हाला वाटत नाहीये पण दमलात तुम्ही, तर तुम्ही बी जरा आराम करा. आणि हो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसा, नाही तर परत सुरू होईल तुमचं महाभारत. हा जाओ जाओ. अरे बापरे, अरे बापरे. ए छत्री, अरे हे दिस बघायला लागतील असं वाटलं नव्हतं बाबा. मला पण नव्हतं वाटलं. तुझं काय आहे? हा? भागू सगळं घेतलंस ना? हो सगळं घेतलं. काय बागे, कुठं सगळं घेतलंय? हे बघ, स्वेटर आणि कानटोपी राहिली. तिकडे थंडी असती, थंडीचं उघड्या डोक्याने फिरायचं नाही काय? ताप बी भरला तर आम्ही नसणार तिथं लक्ष द्यायला. तुला तुझी काळजी घ्यायची स्वतः, काय कळलं का? सूर्या, आता आपली भागू मोठी झालीये, त्यामुळे तू काळजी करू नकोस. ती तिची नीट काळजी घे, हो ना भागू? हो, पण मी किती मोठे झाले ना तरी दादा माझी काळजी घेणं सोडत असं वाटत नाही. तू जा तिच्याकडे गोळ्या देऊन ठेव ना. हो, हे काय ऑलरेडी दिलाय तुम्ही तिला गोळ्या. भागू हे बघ, जरा जरी तापासारखं वाटलं तर ही गोळी घ्यायची, आणि सर्दी झाली तर ही गोळी, आणि बॉडी पेन साठी ही गोळी. ठीक आहे, नीट ठेव. कळलं का? कळलं नाही ना तर त्याच्यावर लिहून ठेव कुठली कशावरची गोळी येते. काय तिथं वरती व्यवस्थित दिसलं असं. भागे, मी काय म्हणतो, मी तुझ्यासोबत आलो तर नाही का चालणार? म्हणजे मी तुमच्यामध्ये नाही येणार, दुसरीकडे राहतो आणि लांबच तुझी काळजी घेतो. हा, मग इथूनच घे ना सूर्या तिची काळजी. सूर्या, अरे तिच्यासोबत शाळेतले शिक्षकही असतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही बघ. हो दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी अशी जाईल आणि अशी बक्षीस घेऊन परत ये. हा पण तरी पण मी. सूर्या, बर ठीक आहे, नाही जात. भागे, चल आता जेव आणि लवकर झोप. काय उद्या सकाळी आम्ही दोघं तुला सोडायला येतो. हं? आहे पुरुष पण मन बाईच आहे, एकदम हळवं. आपल्या माणसांवर कसं प्रेम करावं हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे माणसाने. डाळ वाढा की. अक्का वाटतील की, त्यांचीच जबाबदारी आहे ती. आता माझी जबाबदारी लई चांगली कळती का तुला? किचन मध्ये एखादी शेगडी रिकामी ठेवली असतीस पातेलं ठेवायला तर केली असती डाळ. इथं भात आहे, तिथं भाजी आहे, तिसरीकडे चहा उकळतोय. कुठं करायची होती डाळ मी? अख्ख्या दिवसात किचन मध्ये फिरकूच दिलं नाही हिनं मला. आमची बायको काय करत होती मग? तिला मीच सांगितलं, तू गप्प राहा बाई, काही काम करू नको. हिलाच सगळं करायचंय ना. मी करते मग कर जा बाई. वय वय करतेच, समदम मीच करते. तुम्ही दोघी सासवा सुना का नाही निस्ता इथं बसून खा. आता एवढे काय दिवे लावलेस ग मग सासवा सुनांना आयतं खायला घालून? हा, तेजू किचन मध्ये आली की काय करतीस तू? मसाला एवढाच घाल, तिखट तेवढंच घाल, अळणीच करू नको, तिखटच करू नको, असंच कर तसंच कर, भातात पाणी एवढंच घाल. की ती सूचना हा माणसानं काम करावं तरी कसं म्हणते मी? म्हणजे मी काय चांगलं शिकवायचं पण नाही तिला. मग राहू दे, तुम्हीच करा सगळं. वय 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 वय, मी करायला लागले की काय करतीस? भांडी आपटतीस. ए! भांडू नका ना. डाळ नको आण. सुनबाई, आमच्यासाठी दूध घेऊन ये, आम्ही आज दूध भातच खाऊ. बाई, तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं मालकाला आज दूध भात खाऊन राहावं लागतंय. बाई 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 बाई, समजा खापर माझ्या माथी फोडलं ग. राहू दे मग, इथनं पुढे ह्यांच्या जेवणाची जबाबदारी सगळी तुम्हीच घ्या. काहीच करत नाही मी. राहू दे. वय वय वय, काम
काम सोडून पळायची चांगली रीत आहे ही. ते काय नाही, मी पण नाही बदणार, मी बी काही नाही करणार. काय करायचं ते तूच कर जा. हो डॅडी, अहो या दोघींनी नुसता ताप आणलाय हो. तुम्ही काहीच कसं बोला ना बरं त्यांना. मध्ये फट दिली तर बोलेल ना मी. त्या दोघे भांडायला लागलं की आम्हाला काही सुचतच नाही. आणि कसं आहे की बायकांचं भांडण कसं हाताळायचं असलं शिकलोच नाही ना कधी आम्ही. आणि दुसरं काय आहे, चिरंजीव आमच्याशी भांडत नाहीत ना. आमच्याशी भांडले असताना मारूनच टाकला. बघितलं, राग आलाय ना. जा बरं, पहिली जा त्या दोघींना समजून सांग. परत जर भांडला ना म्हणाव तर काय खरं नाही तुमचं. ओ डॅडी, अहो करायचं काय हो आता. काय करायचं, मी कमंडलू आणतो, तुम्ही कुबडी शोधा. दोघं जाऊ हिमालयात. ए छत्री, हसतो काय रे? तुझ्यावर बसून जाऊ का? आत्या, काय झालंय तुम्हाला? तुम्ही अशा का भांडताय? आजवर एकमेकींच्या कायम पाठीशी राहिलात तुम्ही, मग आता काय झालंय? झालंय काहीतरी. मला नाही बघवते, मला त्रास होतो याचा. आधीच या घरात फक्त तुमच्या दोघींचाच आधार होता मला, आणि आता तुम्ही पण. तेजू, अगं ये, हशी रडू नको ग. तेजू, अगं आम्ही दोघी तुझ्यासाठी भांडतोय. माझ्यासाठी? व्हय. म्हणजे शत्रूनं तुझ्यापासून लांब राहावं, त्याचं लक्ष तुझ्यापासून हटावं, म्हणून आम्ही खोटं खोटं भांडायचं नाटक करतोय. नाटक? अगं पण डॅडींना कळलं तर ते तुम्हाला. काही बी करणार नाही. अगं कसं आहे माहितीये का, आम्ही त्यांच्याशी भांडलो असतो का नाही तर त्यांनी जीव नकोसा करून टाकला असता आमचा. पण आम्ही एकमेकींशी भांडतोय, आणि बायका भांडायला लागल्या का नाही की त्याचे काही बी सुधरत नाही, फार बिथरून जातात ते. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आता आम्ही दोघी बी बघतोच, ही दोघं तुला कशी त्रास देतात ते. आवरलं का? या की लवकर. बघितलं, आज मी वेणी बांधले तर कशी चांगली आली. भागू, तिकडे जाऊन विनूनच यायचं, कळलं का? विनूनच? भागू, तू शिलाईच्या स्पर्धेला चालली? अगं विनून म्हणजे जिंकून ये म्हणायचं तुला. तेच ते. भागू, काळजी घ्या. भागू, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. भागू, काही लागलं की लगेच फोन करायचा मला. आणि हा, प्रोजेक्ट सबमिट करण्याआधी मला फोन कर, आपण त्यावर डिस्कस करू. तेवढंच तुझं रिव्हिजन. हो वहिनी बाई. चल बस. चला निघायचं का? हो. भागू, तिकडे गेल्यावर स्वेटर घालीन, अरबट सरबट खाणार नाही, आणि एकटी कुठे फिरणार नाही. भागू, प्रोजेक्ट नीट प्रेझेंट करा. हो, दादाने केलेलं तसंच करेल. चला सगळेजण गाडीमध्ये बसून घ्या. दादा बहिणी, मी जाते. आणि दादा, तू जास्त काळजी नको करू सा, पोचल्यावर फोन करेल. बाय. बाय. इथं वाचली, पण आता बघू या भाग्यश्री जगतापला वाचवायला कोण येते. हिचा दादा तर गेला. काळजी घे.
आई सावकाश बस हां बस टेक मागे टेक हां लय दुखते काय का? अरे बघितली की तुझ्या आईची अवस्था. हा तुला तर काडीची अक्कल नाही. अरे आता कुठल्या तोंडाने सूर्याकडे जाऊ? अरे शेजार धर्मवून त्याने आपल्या बहिणीला इकडे स्वयंपाक करायला पाठवली तर नाही ते बोलला तिला तू. अरे ती पोरगी एवढी मेहनत करत होती तर नको ते बोलला तू. अरे कुणाच्या कष्टाचं तुला कौतुकच नाही. तुझ्या आईची किंमत तर तुला अजिबातच नाही. अहो ऐका की तुम्ही नका त्याला काय बोलू, मी करते ना हळूहळू. अरे पण तुला या अवस्थेत काम करायला जमणार आहे का? नाही. आता घरातलं सगळं काम यानेच करायचं. कसं नाही करतो ते बघतो मी. धनु दीदी धनु दीदी अगं काय आम्हाला वाटलं नव्हतं तू आज येशील म्हणून. असं कसं? तुम्ही सगळे एवढ्या अडचणीत असताना मी कशी पाठ फिरवेन व्हय? चल आता कारले आणि कांदे दे मला, आज कारल्याची भाजी करू. आणि हा यमू एका पातेल्यात ना पाणी गरम करायला ठेव. धनु काय मदत लागली ते सांगा. त्याच्याच गरज नाही पडणार ना. यमू काय बनवत आहे का जेवायला? कारल्याची भाजी. कारल्याची भाजी? वाकडं तोंड केलं ना तो उपाशी मारीन. फुकट जे मिळते ना ते गप गिळायचं. यमू त्या पातेल्यात अंडी घाल बघ उकडायला. अंडी? बघ बघ काहीतरी पोरीकडे शिक जरा. तू काल तिला एवढं ऐकवलंस तरी तुझ्यासाठी अंडी शिजवती ती. जाऊ द्या नाना, आता रिकाम्या पोटी गावभर सायकल घेऊन टवाळका करायला जोर राहणार नाही ना. मांडी तर हवीतच एनर्जीसाठी. काय ग यमू? ए आता तू अंडी शिजवा लागल्यास म्हणून काय बोलत नाही हा? नाहीतर जाऊ दे मी काय बोलतच नाही. नाना मला आज किती चांगलं जेवण बनवायला जमल मला नाही माहित, पण हा माझ्या दादानं तुम्हाला जो शब्द दिलाय ना तो राखण्यासाठी मला जे जमल ना ते सगळं करेन. पोरी तुम्ही चौघी जणी सूर्यदाताची ताकद आहात. सगळ्या बहिणी आहे ना तुम्ही कोणवान आहात. माझ्या दत्तूचं बोलणं मनावर लागून घेऊ नकोस. अगं त्याला जबाबदारीची जाणीव नाही अजून, पण तुम्हाला सगळ्यांना आहे ना जबाबदारीची जाणीव आहे. आणि तुम्ही सगळ्याजणी आहे ना नक्की नाव कमवा. ना कमवाल नाही कमवता येत त्या. इकडे धनु दीदी आणि तिकडे पुण्यात भाग्या. फक्त आपल्या सूर्यदादाच लाखात एक नाहीये, त्याच्या सगळ्या बहिणीच लाखात एक आहेत. अरे दादा 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 अरे दादा भाग्याबद्दल समजलं मला. शाळेत नाव कमवले म्हणे तिनं. वय सगळी देवीची कृपा म्हणायची. अरे दादा तुझ्या सगळ्याच बहिणी देवीसारख्या आहेत बघ, पण भाग्या कुठे आहे ती दिसे ना. हे काय आता सोडून आलो तिला. पुण्याला गेलीये, राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घ्यायला. अहो वहिनी राज्यस्तरीय काय घेऊन बसलाय. दादाचे संस्कार एवढे आहेत ना, ती भारतात काय जगात नाव कमवून येईल. भाग्या नाही नाव कमवून त्या का नाही बघाच तुम्ही. हे सगळं ना तुझाचा पायगुण आहे बघ. ती आल्याने आमच्या घराचं नशीबच उजळले. असं काही नाहीये, त्यामागे तुझं प्रेम, तुझी काळजी, तू त्यांच्यासाठी पाहिलेलं स्वप्न हे सगळं आहे रे. चला मी येतो, मला लय काम आहे. काय करतेस? असा लाजतो जसं पहिल्यांदा माझा स्पर्श झाला. आता तर मी माझ्या नवऱ्याला मिठी मारूनच बसणार आहे. बघल कुणीतरी. बघू दे, माझ्या नवऱ्यालाच तर मिठी मारते.